हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी उमा आणि तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे यू मॅटर. आजचा व्हिडिओ थोडासा इंटरेस्टिंग आणि युनिक असणार आहे. माझ्या अनेक सबस्क्रायबर्सपैकी काही सबस्क्रायबर ऑफिसेसमध्ये काम करत असतील, काही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करत असतील, काही गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असतील किंवा काहींचा बिझनेस असेल. या सगळ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कामाच्या ठिकाणी नक्की कसं वागायचं, वर्क प्लेस एथिक्स म्हणजे नक्की काय, या सगळ्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. अनेक लोकांना असं वाटतं की माझ्या ऑफिसमध्ये खूप राजकारण होतंय, माझ्यावर अन्याय होतोय, अनेक कॉन्ट्रोवर्सीज चालू असतात. या सगळ्यावर मात कशी करायची, आपल्याला एक बेटर एम्प्लॉई म्हणून स्वतःला प्रेझेंट कसं करायचं, या सगळ्या विषयी आज मी टिप्स देणार आहे. जेव्हा मी इंडस्ट्रियल सायकॉलॉजी या विषयाचा अभ्यास करत होते, त्या विषयाअंतर्गत या सगळ्या मुद्द्यांवर माझा खूप छान प्रकारे अभ्यास करून झालेला आहे आणि म्हणूनच हे सगळे मुद्दे जे मी माझ्या अभ्यासादरम्यान शिकले ते आज मला तुमच्याबरोबर शेअर करायचे आहेत. तर बघूया वर्क प्लेस एथिक्स म्हणजे नक्की काय आणि कामाच्या ठिकाणी आपण नक्की कसं वागायचं. फक्त एकच गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करणं तुम्हाला फुकट आहे पण त्याच्यामुळे मला खूप मोटिवेशन मिळतं. तर बघूया हा व्हिडिओ काय असणार आहे आणि या टिप्स नक्की कुठल्या असणार आहेत. लेट्स गेट स्टार्टेड. मुद्दा क्रमांक 1, पंक्च्युअलिटी म्हणजे वक्तशीरपणा. कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये किंवा तुम्ही जिथे काम करता त्या कुठल्याही ठिकाणी या मुद्द्याला अत्यंत महत्त्व आहे. वक्तशीरपणा हा तुमच्या अंगात असायलाच हवा. मग ते दिलेल्या वेळेत ऑफिसला पोचणं असू दे, किंवा दिलेलं काम हे वेळेत पूर्ण करून देणं असू दे, किंवा अतिदांड्या न मारणं, या दृष्टीनं सुद्धा मी म्हणते. पण वक्तशीरपणा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. जर का 10च्या ऑफिसला तुम्हाला आठवड्यातून 3 ते 4 वेळेला यायला 10:30 वाजत असतील तर नक्कीच तुमचं रेप्युटेशन हे चांगल्यात गणलं जाणार नाहीये. आणि ह्याच विषयी पंक्च्युअलिटीला किती महत्त्व असतं याचं एक उदाहरण मी माझ्या आयुष्यामधनं देते. जेव्हा मी शूटिंग करायला जायचे तेव्हा माझं रेप्युटेशन कायम असंच असायचं की अत्यंत वेळेवर येणारी अभिनेत्री. आणि त्यामुळे झालं असं की एकदा माझ्या शेड्यूलरनी शेड्यूल चेंज केलं. आधी 7चा कॉल टाईम होता, तो 7:30चा केला आणि तो शेड्यूलर चुकून डिरेक्टरला सांगायचं विसरला होता की असा असा चेंज झालेला आहे. माझ्यापर्यंत आलं होतं की 7 वाजता न येता 7:30चा कॉल टाईम आहे आणि त्यामुळे मी त्या हिशोबानं निघाले होते आणि डिरेक्टरना हे माहिती नव्हतं. त्यामुळे 7 वाजता अतिशय घाबरून त्यांचा मला कॉल आला की उमा तू कुठे आहेस, सगळं ठीक आहे ना, काही झालं नाहीये ना तुला. म्हणलं हो सर, 7:30 वाजता पोहोचते मी, आपलं शूटिंग सुरू होते. ते म्हणाले अच्छा 7:30चा कॉल टाईम आहे का, मला कळवलंच नव्हतं. आणि ज्या अर्थी तू लेट आलीस त्या अर्थी मी एकच गोष्ट गृहीत धरली की काहीतरी वाईट गोष्ट झालेली असणार, कारण नाहीतर तू लेट येणं हे इम्पॉसिबल आहे. तर इतका कॉन्फिडन्स त्यांना माझ्यावर होता की मी कधीच वेळ चुकवणार नाही. आणि हाच जो कॉन्फिडन्स असतो तो मला वाटतं अत्यंत महत्त्वाचा आहे जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करता. त्यामुळे पंक्च्युअलिटीला तुमच्या आयुष्यात अत्यंत महत्त्व द्या. मला माहिती आहे एस्पेशली जर का तुम्ही वर्किंग वुमन असाल तर सकाळी खूप कामं असतात. नाश्ता करणं किंवा मुलं असतील तर त्यांचं सगळं बघणं, आणि एस्पेशली मुंबईत तुम्ही जर का कामं करत असाल तर ट्रेन्सची टायमिंग हा सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर असतो. पण या सगळ्यावर एक सुंदर उत्तर म्हणजे टाईम मॅनेजमेंट ही जी गोष्ट आहे ती तुमच्या आयुष्यात आणायला सुरुवात करा. आत्ता उठताय त्याच्यापेक्षा 15 ते 20 मिनिटं थोडंसं आधी उठून बघा आणि तुम्हाला कळेल की या 15-20 मिनिटात किती गोष्टी अचीव्ह होतात. उद्या नक्की काय घालायचंय हे आदल्या दिवशी प्लॅन करा, म्हणजे सकाळच्या वेळात कुठलीही घाई होणार नाही आणि तुम्हाला कामावर नीट वेळात पोहोचता येईल. आणि हा आहे आपला पहिला मुद्दा, पंक्च्युअलिटी, जी अत्यंत महत्त्वाची आहे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये किंवा तुमच्या कामाच्या कोणत्याही सेक्टरमध्ये. तिला आपल्या आयुष्यात आपल्याला लवकरात लवकर आणायचं आहे. मुद्दा क्रमांक 2, गॉसिप या प्रकारापासून जितकं लांब आणि जितकं उलट दिशेला तुम्हाला पळत जाता येईल तितकं जोरात त्या गोष्टीपासून पळत सुटा. ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ऑफिसमधली राजकारण ही सतत बदलत असतात. आज मी जिला किंवा ज्याला माझा जवळचा मित्रमैत्रीण मानते, जिच्याजवळ मी माझं मन मोकळं करते, कदाचित उद्या जाऊन ती अजून कुणाची मैत्रीण झाली, माझ्यात आणि तिच्यात काही वितुष्ट आलं तर त्या सगळ्या गोष्टी ती त्या दुसऱ्या व्यक्तीला जाऊन सांगणार आहे. आणि ज्यामुळे जर का ती तिसरी व्यक्ती आपली हितचिंतक नसेल तर अख्ख्या ऑफिसमध्ये आपलं नाव खराब होणार आहे. अशी कुठलीही गोष्ट, कुठल्याही पर्सनल गोष्टींची चर्चा ऑफिसेसमध्ये करणं टाळा, जोपर्यंत तुमचा खूप जवळचा किंवा खूप जवळची मैत्रीण तिथे नाहीये तोपर्यंत. तुम्हाला कॉन्फिडन्सच असेल की ही व्यक्ती त्याचा दुरुपयोग करणार नाही,
तर डेफिनेटली गो अहेड, तुमचं मन त्या व्यक्तीजवळ मोकळं करा, पण नाहीतर अजिबात ही रिस्क घेऊ नका. अनेकदा अशी सुद्धा सवय असते आपल्याला, की आपल्या बॉसेस विषयी आपण शेअर करतो काही गोष्टी, की असा कसा आहे, एवढं काम कसं देऊ शकतात, ही घाणेरडीच आहे कंपनी, इथे मला कामच करायचं नाहीये. आणि आपला जो मित्र आहे तो आपल्यासमोर हो हो म्हणू शकतो, पण कदाचित उद्या जाऊन असंही होऊ शकतं की तो मित्र डायरेक्ट त्या बॉसला जाऊन सांगेल. कारण सगळ्यांना राजकारण हा जो गेम असतो यात खेळायचं असतं, आणि बॉसची मर्जी प्राप्त करायला कदाचित ती व्यक्ती जाऊन आपल्याविषयी असं सांगू शकते. त्यामुळे अशी कुठलीच गोष्ट करू नका ज्यामुळे नंतर पश्चात्तापाची वेळ येईल तुम्हाला. आणि गॉसिप अजिबात करू नका. आपलं काम आणि आपण हा सगळ्यात बेस्ट फंडा आहे. कामाच्या ठिकाणी निदान ही गोष्ट करा आणि तुम्ही बघाल की तुमचं आयुष्य किती साधं आणि सरळ आणि सोपं होऊन जाईल कामाच्या ठिकाणी. मुद्दा क्रमांक 3, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. आपण ज्या ठिकाणी काम करतो अनेकदा आपण त्या ठिकाणी नाखुश असतो. आपल्याला असं वाटत असतं की जे माझं टॅलेंट आहे, जितकं काम मी करतोय किंवा करते त्या मनाने मला पैसे मिळत नाहीयेत, आउटकम मिळत नाहीयेत, आणि म्हणूनच आपण अनेकदा दुःखी असतो. पण जेव्हा तुम्ही असे दुःखी असता आणि तुम्ही हे दुःख आजूबाजूच्या 10 लोकांबरोबर शेअर करता की मला नाही वाटत ही चांगली जागा आहे, तेव्हा एक लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या आजूबाजूला त्या व्हायब्रेशन स्प्रेड करताय, तुम्ही सगळी निगेटिव्हिटी आजूबाजूला स्प्रेड करताय, आणि हळूहळू तुम्ही बघाल की तुम्हालाच त्या ठिकाणी काम करायला खूप डल वाटेल. त्यामुळे असं न होऊ देता, जे ठिकाण आहे, ज्या पोझिशनला आपण आत्ता आहोत त्या ठिकाणी मी अजून एक्सेल कसं करीन, किंवा येस आपल्याला मोठं काहीतरी एम करायचंच आहे, आपल्याला पुढे जाऊन अजून चांगल्या पगाराची नोकरी करायची आहे, पण आत्ता तुर्तास ते शक्य आहे का? तर नाहीये. आत्ता जिथे आहोत तिथे आपल्याला काम करायचं आहे ना, मग ते चांगल्या ॲटिट्यूडने केलेलं कधीही चांगलं. म्हणूनच हा जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे तो तुमच्यात आणा. आणि सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही जर का नाखुश असाल तुमच्या कामामध्ये तर ती निगेटिव्हिटी स्प्रेड करू नका. कारण मी बघितलंय वर्क प्लेसमध्ये ही सगळी निगेटिव्हिटी खूप स्प्रेड होते आणि त्याचा कामावर खूप परिणाम होतो, आणि रोज आपल्याला असं वाटतं की अरे यार मी का जातोय त्या कामाला, आणि असं वातावरण आपल्याला आपल्या आयुष्यात नकोय. आपल्याला एनर्जेटिक वाटलं पाहिजे, आपल्याला पॉझिटिव्ह वाटलं पाहिजे आपण जे काम करतोय त्याच्याविषयी. आणि आत्ता जे काम आहे ते जरी तुमच्या मर्जीप्रमाणे नसेल तरी ती गोष्ट तुम्हाला पैसा देते, आपल्या डोक्यावर छत देते, आपल्याला खायला अन्न देते. त्यामुळे त्याच्याविषयी जागरूकता दाखवलीच पाहिजे, आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि एनर्जी ठेवून आपल्याला काम करायचं आहे. जरी आपल्याला वाटतंय की ते काम आत्ता मी डिझर्व करत नाही, याच्याहून जास्त पगाराची नोकरी मी डिझर्व करते, आत्ता आहोत त्या ठिकाणी खुश, शांत आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनेच राहायचं आहे. वळूया मुद्दा क्रमांक 4 कडे. आणि हा मुद्दा आहे तुमचं राहणीमान किंवा तुमचा अपीअरन्स. याला अत्यंत महत्त्व असतं ऑफिसच्या ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी. आता मी असं का म्हणतेय, तर एक लक्षात ठेवा, प्रत्येक माणूस हा स्वतःचा ब्रँड रिप्रेझेंट करतो. त्यामुळे आपला ब्रँड हा आपण चांगला म्हणून रिप्रेझेंट करायचा की वाईट म्हणून रिप्रेझेंट करायचा हे सर्वस्वी आपल्या हातात असतं. जर का तुमची इच्छा आहे की लोकांनी तुम्हाला सिरियसली घेतलं पाहिजे, तर सगळ्यात पहिले तुम्ही स्वतःला सिरियसली घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता सिरियसली घ्यायचं म्हणजे जाऊन महागडे कपडे विकत घ्यायचे का, महागडी परफ्यूम, मेकअप प्रॉडक्ट्स विकत घ्यायचे का? अजिबात नाही. पण जे कपडे तुमच्याकडे आहेत ते नीट इस्त्री केलेल्या अवस्थेत घालून जा. छान, जर का तुम्ही मेकअप करत असाल तर काही बेसिक मेकअप टिप्स असतात. लिपस्टिक डार्क लावत असाल तर डोळ्यांचा मेकअप न्यूट्रल ठेवा. डोळ्यावर तुम्ही जर का फोकस देत असाल, ग्लिटरी शायनी आयलायनर लावत असाल तर डेफिनेटली ओठ जरा न्यूट्रल ठेवा. पुरुषांच्या बाबतीत बॉडी ओडरचा तुम्हाला जर का काही त्रास होत असेल तर एखादा डिओड्रंट वापरा. डेंटल हायजीनला अत्यंत महत्त्व असतं. एस्पेशली तुम्ही AC ऑफिसेसमध्ये काम करत असाल तर एखादी च्युइंगमची बॉटल आपल्याबरोबर ठेवा. एखादं छोटंसं परफ्यूम आपल्या बॅगमध्ये ठेवा, जे तुम्ही रिअप्लाय करू शकता. याच्यामुळे तुम्हाला सुद्धा खूप प्रसन्न वाटेल, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा प्रसन्न वाटेल, आणि तुम्ही स्वतःचा हा जो ब्रँड आहे त्याला अजून छान रिप्रेझेंट कराल. आपल्याला कितीही वाटलं की अपीअरन्सला महत्त्व नाहीये, तरी सुद्धा ही फॅक्ट आहे की जी व्यक्ती स्वतःला सिरियसली घेते, स्वतःच्या राहणीमानाकडे लक्ष देते, तिला लोक सिरियसली घेतातच. त्यामुळे कामाच्या ठिकाणी जाताना या काही बेसिक फॅशन मेकअपच्या आणि बेसिक हायजीन टिप्स आहेत त्या फॉलो करायला सुरुवात करा, आणि तुम्ही बघाल की लोक तुम्हाला खूप जास्त सिरियसली घ्यायला लागतील. वळूया पुढच्या मुद्द्याकडे.
आणि हा मुद्दा आहे कम्युनिकेशन स्किल्स. म्हणजे संवाद कौशल्य तुमच्याकडे असलंच पाहिजे जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करता तेव्हा. एखादी सोपी गोष्ट ही आपल्या बोलण्याने सुद्धा आपण अनेकदा अचीव्ह करून जातो आणि ह्याचं सगळं जे क्रेडिट आहे ते आपल्या कम्युनिकेशन स्किल्सला जातं. आता कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे काय? तर नक्की किती फास्ट बोलायचं, किती स्लो बोलायचं, 2 शब्दांच्या मध्ये किती गॅप असली पाहिजे, आपल्या आवाजाची पट्टी किती असली पाहिजे. कारण अनेकदा आपल्याला असा अनुभव येईल की आपल्याला एखादी गोष्ट म्हणायची तर नसते, पण आपल्या आवाजाची पट्टीच इतकी उंच असते की समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की आपण तिच्यावर अटॅक करतोय की काय. त्यामुळे हे असं काहीही होऊ नये. त्यामुळे कम्युनिकेशन स्किल्सला अत्यंत महत्त्व आहे आणि त्याच्यावरचे खूप छोटे छोटे बेसिक लेख आहेत जे इंटरनेटवर अवेलेबल आहेत, खूप व्हिडिओज आहेत. ते व्हिडिओज तुम्ही जर का बघितले तर डेफिनेटली तुम्हाला सुद्धा बोलताना त्याची खूप मदत होईल. आता कम्युनिकेशन स्किल्स प्रॅक्टिस कसे करायचे, तर हळूहळू एक 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 स्किल तुमच्या रोजच्या जीवनात तुम्ही आणू शकता. सोप्या सोप्या गोष्टी आहेत. बोलताना छान चेहरा प्रसन्न ठेवा, पट्टी आहे ती थोडीशी कमी ठेवा, सॉरी, प्लीज, थँक्यू जरी हे शब्द खूप प्लास्टिक वाटत असले तरी सुद्धा अत्यंत महत्त्व आहे यांना. जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये येता तेव्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग जरी तुम्ही साधं केलं तरी सुद्धा त्याचा खूप फरक पडतो. त्यामुळे या ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे संवाद कौशल्य आपलं बिल्ड होणार आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात हळूहळू आणायला सुरुवात करा आणि तुम्ही बघाल की तुमच्या आजूबाजूचं वातावरण किती बदलेल. वळूया पुढच्या मुद्द्याकडे. बी अ गुड लिस्नर म्हणजे काय? अनेक लोक स्वतःची टिमकी मिरवण्यात अर्धा दिवस घालवतात. माझं हे, माझं ते, मला असं, माझं हे. आणि अशा लोकांना वर्क प्लेसमध्ये नक्कीच कठीण गोष्टींना सामोरं जावं लागतं. याचं कारण सगळे लोक तेच म्हणतात की ती नको, ती स्वतःबद्दलच काहीतरी सांगत राहील, तिला ग्रुपमध्ये अजिबात घेऊ नका. असं अनेक वेळेला होतं, हे मला माहिती आहे. आणि हे जर का तुमच्याबरोबर होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर पहिले ऐकायला शिका. कान देऊन समोरच्याचं ऐका, समोरची व्यक्ती काय बोलते हे नीट समजून घ्या आणि मग तुम्ही स्वतःच्या गोष्टी त्याच्याबरोबर शेअर करू शकता. ही जी मीपणाची जी टिमकी आहे ना, ती मिरवणं आपण थोडंसं कमी केलं तर डेफिनेटली लोकांचे दृष्टिकोन, लोकांना काय म्हणायचंय, ह्याला माझ्याबद्दल काय वाटतं, हिला काय वाटतं, ह्याचा दृष्टिकोन काय आहे, ह्या सगळ्यावर आपण लक्ष देऊ शकू आणि आपण एक चांगला माणूस म्हणून स्वतःला रिप्रेझेंट करू शकू कामाच्या ठिकाणी. कारण सगळ्यांना अशी व्यक्ती हवीशी वाटत असते जी कान देऊन ऐकते. आपल्याला सुद्धा वाटतं की जी आपलं ऐकून घेईल अशी कोणीतरी व्यक्ती हवी. त्यामुळे तशी व्यक्ती कामाच्या ठिकाणी तुम्ही बना आणि नक्कीच स्वतःची टिमकी न मिरवता समोरच्याचं सुद्धा ऐकून घ्यायला शिका. एस्पेशली आता मी प्रोफेशनल दृष्टीने सांगायचं झालं तर मीटिंग्समध्ये जर का तुम्ही असाल आणि तुम्हाला तुमचा मुद्दा मांडायचा असेल तर अनेक लोकांचा पॉइंट ऑफ व्ह्यू हा असतो की बॉस समोर इम्प्रेशन मारायचं म्हणून काही लोक बोलतात. तर तसं न करता थांबा, त्या समोरच्या व्यक्तीला सुद्धा त्याचा मुद्दा पूर्ण करू द्या. मग तुम्ही शांतपणे तुमचा मुद्दा मांडू शकता. या खूप बारीक बारीक गोष्टी आहेत, पण जर का तुम्ही सतत मध्ये मध्ये बोलत असाल, स्वतःबद्दलच बोलत असाल, समोरच्याला बोलूच देत नसाल तर डेफिनेटली ग्रुप सेटिंगमध्ये त्याचा खूप विचित्र परिणाम होतो आणि असं आपल्याला व्हायला नकोय. त्यामुळे आपल्या लिसनिंग स्किल्सवर आपल्याला काम करायचं आहे, फक्त हिअरिंग स्किल्सवर नाही. आणि एम्पथी देऊन समोरच्याला नक्की काय म्हणायचंय हे नीट आधी समजून घ्यायचंय आणि मग त्याच्यावर आपल्याला रिस्पॉन्ड करायचंय. वळूया पुढच्या मुद्द्याकडे. हा मुद्दा सुद्धा थोडासा सेन्सिटिव्ह आणि खूप महत्त्वाचा आहे. अनेक लोकांना असं वाटतं की माझ्या बॉसकडून माझा सतत चारचौघात अपमान होतो, मी कितीही कष्ट केले तरी सुद्धा माझ्यावर अन्यायच होतो आणि सेल्फ रिस्पेक्ट कुठेतरी मला सतत गहाण टाकावा लागतो या ठिकाणी काम करत असताना. तर असं जर का फिलिंग तुमच्या मनात असेल तर मी एक सल्ला नक्कीच देईन की एक ओपन एंडेड डिस्कशन बॉस बरोबर किंवा जी कोणी व्यक्ती आहे जी तुमच्यावर अन्याय करते असं तुम्हाला वाटतं तिच्याशी करणं कधीही चांगलं. आता ओपन एंडेड डिस्कशन म्हणजे काय, तर तुम्ही जाऊन त्या व्यक्तीला सरळ सांगू शकता की त्या दिवशी तुम्ही जे असं असं बोलला त्यामुळे माझ्या मनावर हा परिणाम झाला आणि त्यामुळे अल्टिमेटली माझ्या कामावर परिणाम होतोय. तर अशी माझी काय चूक झाली आहे किंवा आपल्यात काही गैरसमज झाले आहेत का ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतंय. तर असं एक प्रॉपर डिस्कशन तुम्ही जर का ठेवलं तर हे जे गैरसमज आहेत ते क्लिअर व्हायला मदत होईल
आणि तुम्ही हे सुद्धा पोचवू शकता की ह्याचा माझ्या मनावर खूप परिणाम होतोय, तर प्लीज यापुढे ह्याची काळजी घ्या. चांगल्या शब्दात आपण आपला मुद्दा मांडू शकतो आणि ज्यामुळे तुम्हाला जर का वाटत असेल माझ्यावर अन्याय झालाय, तर ते सुद्धा कुठेतरी तो बॉस सुद्धा त्याची बाजू सांगेल आणि तुम्ही मग एक काहीतरी मार्ग काढू शकता यातनं. जर का हे फिलिंग खूपच असेल, तुम्हाला तो स्ट्रेस घेवतच नसेल, तर मात्र थेरपीला जाणं कधीही मी सजेस्ट करीन. थेरपिस्टशी तुम्ही जर का प्रॉपरली बोललात, तर थेरपिस्ट सुद्धा तुम्हाला या स्ट्रेसमधनं बाहेर काढायला मदत करेल. अजून एक गोष्ट, जर का तुमच्याबद्दल कुठलं गॉसिप पसरत असेल, तर डेफिनेटली त्या व्यक्तीशी जाऊन ती गोष्ट क्लिअर करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. कुठेही असं समजू नका की तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला गप्प बसलं पाहिजे. स्वतःसाठी स्टँड घेणं, स्वतःबद्दल प्रेम दाखवणं हे कधीही ॲडवायजेबल असतं कुठल्याही सेटिंगमध्ये. त्यामुळे तो स्वतःसाठी स्टँड तुम्हालाच घ्यायला लागेल, कारण तुम्ही नाही घेतलं तर कोण घेणार? अर्थात त्यामुळे असा स्टँड घ्या. ओपन एंडेड डिस्कशन ठेवा, भाषा चांगली ठेवा, कारण शब्दांना खूप महत्त्व असतं. अनेकदा आपला मुद्दा बरोबर असतो, पण आपले शब्द चुकतात आणि मग अर्थाचा अनर्थ होतो. त्यामुळे या सगळ्याची काळजी घ्या आणि एक ओपन एंडेड डिस्कशन ठेवा, ज्याच्यामुळे तुमच्याबद्दलचे जे गैरसमज आहेत किंवा तुम्हाला झालेले गैरसमज आहेत, ते दोन्ही क्लिअर व्हायला खूप मदत होईल. वळूया पुढच्या मुद्द्याकडे, आणि हा मुद्दा आहे नाही म्हणायला शिका. लर्न टू से नो. आपल्यापैकी अनेक लोक आपल्या ऑथॉरिटीजना इम्प्रेस करायचं असेल किंवा नाही कसं म्हणू हे जर का जमत नसेल म्हणून आपण नाही म्हणत नाही, सगळं काम आपल्या अंगावर घेऊन बसतो आणि एंड ऑफ द डे आपल्याकडे इतकं काम होतं की त्या पूर्ण बर्डन खाली आपण दबून जातो आणि ज्याला आपण कॉर्पोरेट भाषेत बर्नआउट म्हणतो. आपल्याला लिटरली थकून जायला होतं, एक्झॉस्ट व्हायला होतं त्या कामाच्या प्रेशरमुळे आणि अक्षरशः वर्क लाईफ बॅलन्स काहीही राहत नाही, मेंटल हेल्थ बिघडत जाते. हे सगळं सुरू होतं आपण नाही म्हणत नाही तिथपासनं. आपल्याला अनेकदा वाटतं की मी नाही म्हणलं तर माझं इम्प्रेशन विचित्र होईल का? पण या सगळ्यातनं बाहेर या. तुम्हाला जेवढं काम शक्य आहे तितकंच अंगावर घ्या. आपल्या कलिग्सचं काम सुद्धा जर का तुम्ही त्यांना मदत करत असाल, तर डेफिनेटली आधी स्वतःची मेंटल हेल्थ बघा. तुम्हाला किती शक्य आहे तितकं कॅल्क्युलेट करा. तुमच्याकडे रिसोर्सेस किती आहेत, मी रिसोर्सेस म्हणजे फिजिकल मेंटल रिसोर्सेस म्हणते, ते कॅल्क्युलेट करा आणि मगच कुठलंही काम अंगावर घ्या. आपल्याला नाही म्हणता येत नाही म्हणून अनेक लोक ही ओझी घेतात, ॲडिशनल ओझी कामाची अंगावर घेतात आणि त्यातनं ते कधी उठूच शकत नाहीत. असं आपल्याला करायचं नाही आहे. वर्क लाईफ बॅलन्स आपल्याला परफेक्ट ठेवायचा आहे आणि त्यासाठी नाही म्हणणं गरजेचं आहे. ह्याची प्रॅक्टिस सुरू करा. मला माहिती आहे सुरुवातीला नाही म्हणणं अत्यंत जड जातं, एस्पेशली तुम्ही जर का अशी व्यक्ती असाल जिला सगळ्यांची मदत करायची असेल. पण सगळ्यांची मदत करता करता लक्षात ठेवा, तुम्हाला सुद्धा गरजेचं आहे ते प्रेम जे तुम्ही सगळ्यांना देऊ इच्छिता आणि स्वतःला ते प्रेम आधी द्या आणि डेफिनेटली नाही म्हणायची प्रॅक्टिस करा आणि नाही म्हणायला शिका, ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य बरंच सोपं होऊन जाईल कामाच्या ठिकाणी. आणि आता वळूया व्हिडिओच्या शेवटच्या मुद्द्याकडे. हा मुद्दा आहे टाइम मॅनेजमेंटला लवकरात लवकर आपल्या आयुष्यात स्थान द्या. आपण जेव्हा कामावर जातो तेव्हा अनेक गोष्टींची काळजी आपण घेऊन कामावर जात असतो. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी छान प्रकारे मॅनेज कशा करायच्या यासाठी टाइम मॅनेजमेंटला अत्यंत महत्त्वाचं आहे. खूप सोप्या सोप्या टिप्स आहेत. सगळ्यात पहिली टिप म्हणजे टू डू लिस्ट तुम्ही जर का रोजची केली, सकाळी उठल्यावर आज कोणती कोणती कामं करायची आहेत, इन्क्लुडिंग तुमच्या ऑफिसमधली कामं, याची एक लिस्ट करा आणि ती लिस्ट कंप्लीट झाल्यानंतर एक छोटासा टिक मार्क मारा. त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की आज मी एवढी एवढी कामं करायची होती, त्याच्यापैकी एवढी एवढी अचीव झालेली आहेत आणि तुम्ही कॉन्शियस राहाल, कामाच्या बाबतीत जागरूक राहाल. तर ही सगळ्यात पहिली टू डू लिस्ट आहे, ज्याच्यामुळे कामं अचीव करायला खूप मदत होते. दुसरी गोष्ट म्हणजे प्रायोरिटाईज करा तुमचं काम. आता काय होतं, अनेकदा बॉस आपल्याला 4 कामं देतो, त्याच्यापैकी एक सगळ्यात महत्त्वाचं असतं, एक कमी महत्त्वाचं असतं, एक नंतर केलं तरी चालेल आणि एक अजून आहे जे अर्जंटली आत्ताच्या आत्ता आजच्या आज द्यायचं असतं. आता काय होतं, आपण प्रायोरिटाईज न केल्यामुळे आपण अशा गोष्टीला वेळ देतो जी फार महत्त्वाची नाहीये, त्यात आपण जास्त वेळ घालवू शकतो. त्यामुळे असं न करता ज्या ऑर्डरने डेडलाईन्स आपल्याला सबमिट करायच्या आहेत त्या ऑर्डरनी छान कामं लिहून काढा. हे आत्ताच्या आत्ता करायला पाहिजे ना, मग नंबर 1 प्रायोरिटीवर ते काम असलं पाहिजे आणि ते आधी कंप्लीट करा आणि मग त्याच्यानंतर कमी इम्पॉर्टंट असलेली कामं करायला जा. याच्यामुळे तुमच्या आयुष्यात टाइम मॅनेजमेंट ह्या टिपमुळे नक्कीच एक प्रायोरिटाईज शेड्यूल्ड होईल आणि ज्याचा उपयोग तुम्हाला रोजच्या जीवनात होईल. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
तुम्ही जे उठताय, म्हणजे आता तुम्ही जर का 6:30ला उठत असाल तर त्याच्यात थोडंसं आधी उठण्याचा प्रयत्न करा. अर्धा तास जरी तुम्ही आधी उठलात, 6 वाजताचा गजर लावलात 6:30चा न लावता, तरी तुम्ही बघाल की या अर्ध्या तासात किती जास्त गोष्टी अचीव्ह करून होतात. अशा खूप बारीक बारीक टिप्स आहेत ज्याचा उपयोग तुम्ही करू शकता एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी. आणि टाइम मॅनेजमेंट तुम्ही जर का तुमच्या आयुष्यात आणलीत तर डेफिनेटली कामाच्या ठिकाणी त्याचा तुम्हाला अत्यंत उपयोग होणार आहे. तर ही आहे आपली शेवटची टिप. आपला व्हिडिओ इथे पूर्ण झालेला आहे. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, कारण आपण 100Kच्या जवळ आहोत. मला लवकरात लवकर तो आकडा गाठायचा आहे, त्यामुळे मला खूप मोटिवेशन मिळेल. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ बघायला आवडतील त्याविषयी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा. बाय.